धन्यवाद सर. यानंतर पुढचा विषय आहे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. तर पुढचं लेखापरीक्षक जे आहेत ते आपण बाहेती साहेबांनाच नियुक्त करण्याचं ठरवलेलं आहे. कारण एक CA जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत संस्थेचं ऑडिट करू शकतात. 3 वर्षानंतर आपल्याला CA बदलावे लागतात. तर त्यांचा मेहनत ठरवण्याचा अधिकार आपण संचालक मंडळाला दिलेला आहे. तर त्यास सर्वांनी मान्यता द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. त्यानंतर विषय क्रमांक 8 माननीय केंद्रीय निबंधक यांच्याकडून मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज अमेंडमेंट ॲक्ट 2003 प्रमाणे दुरुस्ती मंजूर होऊन आलेल्या उपविधीची नोंद घेणे. तर मागच्या वर्षी आपण माननीय सेंट्रल रजिस्ट्रार यांनी आपला जो बायलॉज आहे तो बायलॉज अमेंडमेंट 2023 याप्रमाणे दुरुस्त करून घेण्यास आपल्याला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल केलेला होता. तर तो दुरुस्त होऊन आलेला आहे, मंजुरी होऊन आलेली आहे. तर याच्यामध्ये काही थोडेफार जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे बदल झालेत, म्हणजे पाठीमागचा जो आपला बायलॉज होता त्याच बायलॉजमध्ये थोडेफार चेंजेस त्यांनी केलेले आहेत ॲक्टमध्ये बदल झाल्याप्रमाणे. याच्यामध्ये मुख्यत्वे एक बदल त्यांनी केलेला आहे की प्रत्येक संस्थेला, प्रत्येक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला त्यांनी एक कोऑपरेटिव्ह इन्फॉर्मेशन ऑफिसर नेमण्याची सक्ती केलेली आहे. म्हणजे संस्थेच्या सभासदांचे काही डिस्प्यूट असतील किंवा काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी कोऑपरेटिव्ह इन्फॉर्मेशन ऑफिसरकडं ती अगोदर त्यांना ती विचारावी लागेल. तर त्याची सोय कायद्यामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर प्रुडन्शियल नॉर्म्स लागू केलेले आहेत. जसं की कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा अर्बन बँका ज्या आहेत त्या बँकांना RBI प्रुडन्शियल नॉर्म्स लागू करतो. त्याचप्रमाणे आता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला सुद्धा प्रुडन्शियल नॉर्म्स लागू केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे याबद्दल CRAR किंवा CRR कॅश रिझर्व्ह रेशो किंवा SLR हे सगळे जे बँकांना जे लागू केलेले आहेत तेच आता आपल्याला मल्टीस्टेटला पण लागू केलेले आहेत. तर तो एक बदल या नवीन बायलॉजमध्ये त्यांनी केलेला आहे. त्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल त्यांनी केलेला आहे की स्मॉलर बॉडी, जसं की आता 1000पेक्षा जर संस्थेचे सभासद जास्त असतील तर त्यांना एक अशी त्यांनी सोय करून दिली आहे की तुम्ही एक 20 सभासद त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही आता मल्टीस्टेटच्या जनरल बॉडीसाठी पाठवू शकता. जसं की आपली जनरल बॉडी याला जो कोरमची आवश्यकता असते 1/5 हा एवढा कोरम आपल्या संस्थेला आवश्यक असतो. तर जर आता सध्याच आपले 5125 सभासद झालेले आहेत तर त्या हिशोबानं तेवढे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर राहत नाहीत. म्हणून 20 सभासदांसाठी एक व्यक्ती अपॉइंट करून त्यांना त्या 20 तर्फे तुम्हाला GB ला उपस्थित राहता येऊ शकेल. त्यानंतर नायकोडे साहेबांनी हा सगळा GR आपला बायलॉज अमेंडमेंट करत असताना खूप बारकाईने याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं की स्टेटच्या ज्या संस्था असतात या स्टेटच्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त 15% डिव्हिडंड देता येतो. परंतु इकडं मल्टीस्टेटला तसं काही बाइंडिंग नसल्यामुळं नायकोडे साहेबांनी सांगितले की आपण 20% डिव्हिडंड देण्याचं बायलॉजमध्येच मंजूर करून घेऊ आणि ती मंजुरी आपल्याला आलेली आहे. म्हणजे आपली संस्था मॅक्झिमम 20% सभासदांना डिव्हिडंड देऊ शकते. त्याचबरोबर काही त्यांनी आपण जो बायलॉज सबमिट केला होता दुरुस्तीसाठी म्हणजे अमेंडमेंटसाठी, तर त्याच्यामध्ये काही गोष्टींना त्यांनी आपल्याला नाकारलं सुद्धा आहे. जसं की आपण आपल्या संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे ते महाराष्ट्रामधले काही जिल्हे आणि कर्नाटकमधला एक जिल्हा याप्रमाणे आपण कार्यक्षेत्र सुरुवातीला निश्चित केलेलं होतं. हे कशासाठी केलं होतं तर ज्यावेळेस नायकोडे साहेब, मी, वाघमारे सर दिल्लीला आम्ही गेलो होतो संस्थेचं रजिस्ट्रेशन करताना, तर त्यावेळेस 2011मध्ये तर मॅक्झिमम धाराशिवमधल्या जवळपास एक 40 संस्थांचं मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशनचं प्रपोजल त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं. मग नायकोडे साहेब काय म्हणले की ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ऑपरेशन, म्हणजे संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राचं बंधन येऊन एखाद्या वेळेस आपल्या संस्थेला रिजेक्शन होऊ नये म्हणून आपण असं करू की काही मोजके जिल्हे, म्हणजे कोकण वगळता आम्ही तसं तर सगळं म्हणजे कव्हर केलं होतं त्याच्यामध्ये, आणि कर्नाटक पूर्ण स्टेट न घेता फक्त बिदर डिस्ट्रिक्ट घेतलेलं होतं. तर ते ह्यावेळेस आपण अमेंडमेंट करताना म्हणलं होतं की आम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही क्षेत्राचं म्हणजे कार्यक्षेत्राचं
द्या, परंतु त्यांनी ते रिजेक्ट केलेलं आहे. कारण एक नवीन त्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे की ज्यावेळेस तुम्हाला कार्यक्षेत्राचं वाढ करायची असेल त्यावेळेस दोन्ही स्टेटच्या कमिशनरची परवानगी आपल्याला लागते. तर ती नसल्यामुळं त्यांनी तो मुद्दा नाकारलेला आहे. त्यानंतर ऑथरायझ्ड शेअर कॅपिटलचा एक मुद्दा साहेबांनी सांगितला होता की आपल्या संस्थेचं ऑथरायझ्ड शेअर कॅपिटल 10 कोटी आहे. तर साहेब म्हणले की आता सध्या आपल्याला संधीच आहे तर आपण 20 कोटी करून टाकू. परंतु ते सुद्धा सेंट्रल रजिस्टरनं नाकारलं. त्यांनी सांगितले की तुमचं आत्ताच कुठं 5 कोटी शेअर कॅपिटल व्हायला लागलं आहे, तुम्हाला आणखी 10 कोटी व्हायला बराचसा वेळ आहे, त्याच्यामुळं ते पण त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इलेक्शनचा एक मुद्दा होता. त्या इलेक्शनमध्ये आतापर्यंत आपण काय करत होतो की रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करून आपण इलेक्शन घेत होतो. आपला GB मध्ये ठराव घेत होतो आणि तेच इलेक्शन घेत होते. तर आता तसं राहिलेलं नाही आहे. प्रत्येक मल्टीस्टेटचं इलेक्शन हे मल्टीस्टेटचं मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यात असेल त्याच जिल्ह्याचे कलेक्टर ते घेऊ शकतात. इतरांना आता निवडणूक घेता येत नाही. त्यानंतर पेमेंट ऑफ एक्स ग्रॅशिया अमाऊंट म्हणून एक नायकोडी साहेबांनी सांगितलं होतं की आपला जो नफा झालेला आहे डिव्हिडंड वगैरे देऊन शिल्लक असलेला जो नफा आहे तो नफा आपण कर्मचाऱ्यांना काही हे देऊ शकतो का, तर ते टाकलेलं होता. परंतु तो सुद्धा मुद्दा सेंट्रल रजिस्टरनं रिजेक्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे आपला बायलॉज दुरुस्त होऊन मंजूर होऊन आलेला आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे विषय क्रमांक 9, संस्थेला भूखंड इमारत खरेदी करण्याबाबत विचारविनिमय करणे. तर जर समजा आपल्याला आपल्या ह्या 4ही शाखेच्या ठिकाणी भूखंड म्हणजे प्लॉट किंवा एखादी इमारत जर विक्रीला निघाली तर ती घेण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी अशी मी सभागृहाला विनंती करतो. त्यानंतर विषय क्रमांक 10, नवीन शाखा उघडण्याबाबत विचारविनिमय करणे. तर आता सध्या आपल्या 4 शाखा आहेत. तर नवीन शाखा उघडण्यासाठी आपण किल्लारी, पुणे आणि वाशी या ठिकाणचा प्रस्तावित करत आहोत. तर त्याला आपण सर्व सभागृहानं मान्यता द्यावी अशी मी विनंती करतो. आणि शेवटचा विषय आहे माननीय चेअरमन साहेबांच्या परवानगीने आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. तर जर समजा याबाबत किंवा सभासदांना जर एक मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्याच्याबद्दल ते विचारणा करू शकतील आणि तो विषय आपल्याला आयत्या वेळेच्या विषयामध्ये घेता येऊ शकेल. धन्यवाद. तर सर्व सभागृहांना मी विनंती करतो की आजच्या सभेसमोरचे जे विषय आहेत ते सर्व विषय मंजूर झाल्याचा आपण टाळ्याच्या गजरात मान्य करावं. धन्यवाद. सर्वांना मंजूर आहे नाही? सगळं मंजूर आहे त्याने हात वर करा. ओके, धन्यवाद. आपलं सर्वांचं सहकार्य असंच या पुढेही राहावं ही आमची विनंती आहे आपणाला. आपले मुख्य कार्यकारी अधिकारी अत्यंत सहकार क्षेत्रामधले तज्ज्ञ आहेत. विविध प्रशिक्षण त्यांनी घेतलेले आहेत, अपडेट आहेत. केंद्रीय सहकार मंत्रालय नवीन झालेलं आहे. 2023ला सहकार मंत्रालयाने काही तरतुदी केलेल्या आहेत, काही उपविधी केलेल्या आहेत. तेही आपण त्या ठिकाणी अपडेट केलेले आहेत, त्याची मान्यता घेतलेली आहे. यानंतर आपण शेवटच्या समारोपाकडे जात आहोत. या प्रभात मल्टीस्टेटचे आदरणीय नायकवडे साहेब हे पूर्णपणे आपल्याला फुल टाईम या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी ही पतसंस्था चालते आहे. किल्लारी सहकारी कारखान्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम सुद्धा आदरणीय नायकवडे साहेबांनी केलेलं आहे. ते पुणे येथून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा वेळ अधिकचा आता या संस्थेसाठी आपल्याला मिळत आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गोल्ड लोन असेल, गोडाऊनचं बांधकाम करणं असेल, जागा घेण्याचा विषय असेल, ही येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी आपण करण्याचा मानस या ठिकाणी करणार आहोत. यानंतर या सगळ्या गोष्टीची उहापोह आदरणीय नायकवडे साहेब या ठिकाणी करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण सखोल अशा पद्धतीचं मार्गदर्शन करावं. आदरणीय नायकवडे साहेब. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या
व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य गायकवाड सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र समरथ जाधव सर आणि आपल्या संस्थेचे चेअरमन डाळे सर, मोरे सर, पतपेढीचे चेअरमन यादव सर, आमचे बालपणापासूनचे मित्र फासे सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, तर सी ए साहेबांनी सर्टिफिकेट आपल्याला दिलेलं आहे. मी सुद्धा सी ए साहेबांना ओळखत नाही. त्यांची अपॉइंटमेंट झालेली मला पण माहिती नाही किंवा आम्ही कधी त्याचा विचार पण करत नाही. कुठलाही सी ए असो, जे काय आहे ते आमचं दप्तर उघडं आहे. आणि सी ए सर आपल्याला रिक्वेस्ट आहे की आमचे जे खोसे सर आहेत हे कॉलेजमध्ये परमनंट नोकरीला होते, 17-18 वर्ष त्यांची नोकरी झाली होती. त्यांना मी वैयक्तिक रिक्वेस्ट केली की तुम्ही ती नोकरी सोडा आणि इकडे जॉईन व्हा, आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते इकडे जॉईन झाले. त्यामुळे असे तज्ज्ञ लोक आपण हुडकून घेतलेले आहेत, शोधून आणलेले आहेत. आणि आमचे वाघमारे सरचं भाषण म्हणजे अतिशय चांगली अशी मेजवानी असते. म्हणजे मला तरी खूप त्यांचं भाषण ऐकावं असं वाटतं. म्हणजे इतिहास विषय किंवा इतर कुठलाही विषय तर लीन होऊन ऐकावं असं मला नेहमी वाटतं वाघमारे सरांचं भाषण. आणि त्यांनी जे उदाहरण सांगितलं ते खरी उदाहरणं जिवंत म्हणजे सत्य घटनाच त्यांनी सांगितलेल्या आहेत. कारण आम्ही दिल्लीला रजिस्ट्रेशनला गेलो, आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं ट्रेनचं, पण आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं नव्हतं. आम्ही तिघंही उभं ट्रेनमध्ये गेलेलो आहेत. ते टी सी आम्हाला बाहेर काढत होता, त्याला आम्ही सांगत होतो की आम्हाला नाविलाज आहे, आम्हाला जाणं भागच आहे. ते म्हणायचं तुमचं कन्फर्म नसल्यामुळं तुम्हाला एंट्रीच मिळत नाही आत. पण तरी आम्ही रिक्वेस्ट करून कसं बसं दिल्लीला पोचलो. आणि कसं आहे की सगळं आपण सरकारला दोष देण्यात अर्थ नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तिथं दिल्लीत गेल्यानंतर जे काही दलाल भेटले, हे दलाल काय करत असतात, तुमच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात. तिथं दिल्लीतली लोक तुमच्या काहीतरी करप्शन करतात, पैसे घेतातच असं नाही. ते कोणी प्रत्यक्ष घेताना बघितलेलं नाही. पण आपल्याला ते असलेली एक समाजामध्ये अशी एक भावना झालेली असते की पैशाशिवाय कुठं काम होत नाही. ह्या भावनेतून मग ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि मग आपला त्याचा गैरफायदा घेतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण शासनाला दोष द्यायला लागतो. त्यामुळं सगळीकडेच मी काय सगळ्या शासनामध्ये स्वच्छच आहे असं म्हणणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे दलाल अशा पद्धतीने विळखा घालतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की पैशाशिवाय काही काम होत नाहीत. परंतु हे संस्था काढत असताना किंवा ह्याचा पाया जो आहे, हा पाया मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की हे कसं करायचं आणि कशासाठी करायचं आहे. आपल्या संस्थेचं जे विजन असतं, जे मिशन असतं, हे काय आहे, कशासाठी करायचं आहे. हे कुठल्या काही स्वतःच्या स्वार्थासाठी करायचं आहे. म्हणून त्या पद्धतीनं विचार त्या पद्धतीचे असल्यामुळे आपण तो मार्ग आपण चोखाळतो आणि त्या मार्गानं वाटचाल करायचा प्रयत्न करतो. आता बऱ्याच लोकांना माहीत नसेल, सेवानिवृत्त झाल्यानंतर आता एप्रिलपासून पतसंस्थेचं सध्या धाराशिवचं काम मी पूर्ण वेळ पाहतोय. धाराशिवचं पूर्ण वेळ मी त्या संस्थेमध्ये आहे. आणि मग त्या ठिकाणी मला जे जाणवलं, कारण मी सुद्धा आजपर्यंत तुमच्यासारखा पाहुणा म्हणूनच यायचो, त्यामुळं प्रत्यक्ष तिथं बसून ज्या वेळेला मी 24 तास त्या संस्थेचं काम बघायला लागलो, प्रत्येक एंट्रीना एंट्री बघायला लागलो किंवा कस्टमरना कस्टमर मला माहिती व्हायला लागला, त्यावेळेला काही उणिवा माझ्या लक्षात आल्या. आणि त्या उणिवा दूर करण्यासाठी म्हणून आपण आपली मल्टीस्टेट संस्था आणि आपली पतपेढी संस्था ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आता सध्या 2 महिन्याला आपण प्रशिक्षण, आपलं इंटरनल प्रशिक्षण आपण अरेंज केलंय. आणि ते आता प्रत्येक महिन्याला आपल्याला ते करायचं आहे. आणि त्यामुळं
कसं आहे की आम्ही असं गृहीत धरायचो की हे आपल्या कर्मचाऱ्यांना आता हाताखालून गेले, 10-10 वर्ष झाली, 15-15 वर्ष झाली. त्यामुळं बऱ्याच गोष्टी या 15-15 वर्ष नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बँकिंगच्या टर्म्स ज्या आहेत त्या माहीत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हे ज्यावेळेला आता चलसंपत्ती म्हणजे काय आणि अचल संपत्ती म्हणजे काय हे आपल्याला कळतं. पण कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न ऐकल्यावर मला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि मी त्यांना म्हटलं, बरं झालं तू मला हा प्रश्न विचारला. म्हणजे चलसंपत्ती आणि अचल संपत्तीमधला फरक जर तुम्हाला कळत नसेल तर तू प्रामाणिकपणाने मला हा प्रश्न विचारला, त्यामुळे मला सुद्धा तुझं कौतुक वाटतं. आणि तेव्हापासून ह्या बारीक बारीक गोष्टी, ह्या प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग आज मी तिथं द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आता पतपेढीकडे तर आम्ही असं सुरुवात केलेली आहे की 2 ते 3 कन्सेप्ट दररोज पोरांनी करून यायच्या स्टाफनी बँकिंगच्या. घरी जाऊन अभ्यास करायचा त्याचा. दररोज आदल्या दिवशी सांगायचं की उद्या ह्या 2 कन्सेप्टवर आपल्याला चर्चा करायची आहे. ते वाचून येतात आणि दुसऱ्या दिवशी आल्याबरोबर सकाळी 10 ते 15 मिनटं त्या कन्सेप्टवर आम्ही चर्चा करतो. आणि तेवढ्या त्या सगळ्या कन्सेप्ट आता त्यांना पाठ झालेत बऱ्यापैकी. आणि त्याच्यातून कारण कुठल्याही ऑर्गनायझेशनचा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो कर्मचारी असतो. आणि हा कर्मचारी हा घटक जर प्रशिक्षित नसेल, त्यालाच काही काम त्याच्यातलं येत नसेल, तर त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनचं आयुष्य हे मर्यादित राहतं. त्यामुळं इंटरनल ट्रेनिंग आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आता त्याच्यावर भर दिलेला आहे. आणि सगळ्या संचालकांना सुद्धा माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सुद्धा कंपल्सरी त्या ट्रेनिंगला यायचं आहे. कारण काय प्रॉब्लेम होतो की मीटिंगमध्ये आपण काय कॉन्ट्रीब्युशन देणार आहे आपल्याला जर त्याच्यातली काही माहितीच नाही, तर तुम्ही ठेवीचे व्याज वाढवायचे का कमी करायचे, कर्जाचे व्याज वाढवायचे का कमी करायचे, ह्याचा काय डाटा आहे आपल्याकडं आणि काय डाटा आपण अभ्यास करून त्याचा निर्णय घेतो. आपला इंटरनल डाटा म्हणतोय मी. असं कुठलाही डाटा आपण काढत नाही आणि त्याच्यात ह्या संस्थेत वाढले किंवा मार्केटमध्ये वाढले त्याच्या आधारे आपण आपले निर्णय घेतो. तसं न करता प्रत्येक सेक्शन वाईज हा सगळा डाटा गोळा करून त्या डाटाच्या आधारे आपल्याला पुढचे सगळे निर्णय घ्यावे लागत असतात. म्हणजे वास्तव निर्णय त्या ठिकाणी होतात. आणि मग त्या संस्थेची जी वाटचाल आहे ती वाटचाल अगदी निर्धोकपणे व्हायला त्या ठिकाणी मदत होते. आणि हे दैनंदिन काम करत असताना आता मी धाराशिवला पण बघितलं, गहाणखत जे होतं ते गहाणखताचं सातबारा आपला किती दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, किंवा गहाणखताचे कोणते प्रकार आहेत, कोणता प्रकार आपल्याला लागू आहे. गहाणखताचे 8-10 प्रकार आहेत, त्याच्यातला आपल्याला कुठला लागू आहे. आणि दैनंदिन सातबाऱ्याचं तरतुदी आपल्याला माहिती आहेत, आपण दररोज बघतो सातबारा, त्याचं सुद्धा आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी, परंतु मूलभूत गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला वाटायला त्या छोट्या वाटतात. असं इंटरनल ट्रेनिंगचं आपण सुरू केलेलं आहे. ते आता 1 महिन्यावर ते आपण आणतोय. प्रत्येक महिन्याला ट्रेनिंग होईल. आणि कॉमर्स बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांसाठी अकाउंटचं पण ट्रेनिंग आपण देणार आहे. 11वी-12वीचं अकाउंटसुद्धा त्यांना शिकवणार आहे. डेबिट काय, क्रेडिट काय, इथपासून शिकवायची गरज आहे. त्यामुळं आपण हे सगळं इंटरनल कंट्रोल ज्याला म्हणता येईल, इंटरनल सगळी गुणवत्ता ज्याला म्हणता येईल स्टाफची, हे वाढवण्याचा खूप कसोशीनं आपण प्रयत्न करतोय. आणि दैनंदिन फाईलमधल्या ज्या दोष असतील, त्रुटी असतील, ह्यासुद्धा आता त्या ठिकाणी दूर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण कुठल्याही संस्थेचं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि मोरे सरांनी जे मगाशी सांगितलं की मोरे सरांना जे सांगायचं होतं की ठेवी दुसऱ्याकडे ठेवत नाहीत, ठेवी ही आपल्या संस्थेमध्ये ठेवल्या पाहिजेत, असं जे मोरे सरांना म्हणायचं होतं ते बचत करंट अकाउंटवरच्या ठेवी असं म्हणायचं होतं. कारण
करंट अकाउंटवरचे जे ट्रान्झॅक्शन्स असतात डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ते जनरली आपण दुसऱ्या बँकेमध्ये करतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला डेबिट कार्ड असतं, क्रेडिट कार्ड असतं, ह्या सगळ्या फॅसिलिटीज, गुगल पेचं पेमेंट करायची फॅसिलिटी तिकडं असते. त्यामुळं आपण आपले जरी सभासद असले तरी सर्रास हे बाहेर व्यवहार त्या फॅसिलिटीमुळं ते करायलेले असतात. आता याच्यासाठी आपल्याला कोर बँकिंगचं सॉफ्टवेअर बसवावं लागतं. आपल्या संस्थेमध्ये कोर बँकिंगचं सॉफ्टवेअर आपण बसवलेलं आहे, 1 वर्ष झालं असेल, 1 वर्षापासून ते ऑपरेशनमध्ये आलेलं आहे. परंतु अजून पूर्णपणे डाटा त्याच्यामध्ये मायग्रेट होणं किंवा त्या बँकेचं इंटिग्रेट होताना काही अडचणी येत आहेत अजूनही. त्यामुळं जसजसं त्या अडचणी दूर होतील तसतसं हे इतर व्यवहारसुद्धा, ऑनलाईन पद्धतीचे व्यवहारसुद्धा आपल्या पतसंस्थेच्या मार्फत आपल्याला करायला अडचण नाही. आपल्या पुढच्या वाटचालीच्या संदर्भात मला काही बोलायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गोडाऊन तयार करायचं आहे आपल्या संस्थेच्या मालकीचं. ते कदाचित लातूरला असेल किंवा कदाचित आपण एरिया ठरवूया, परंतु कारण शेतमालाचं गोडाऊन व्यापाऱ्यांसाठी पण आणि शेतकऱ्यांसाठी पण ह्याची नितांत आवश्यकता आहे. आणि दुसरा आपल्याला त्याचा फायदा असा होतो की शेतकऱ्यासाठी ते वरदान आहे अक्षरशः. कारण ज्या वेळेला सीझन असतो त्यावेळेला माल बाजारात आल्यानंतर निश्चित मालाचे भाव पडलेले असतात. त्यामुळे त्याला जर आपण त्या माल तारणावर जर पैसे दिले, शेतकऱ्याची जर ती सोय केली, तर पडलेल्या भावामध्ये त्याला तो माल विकावा लागणार नाही. त्यामुळं आपण, आणि गोडाऊनमुळं काय होतं की संस्थेची मालमत्ता पण वाढते आणि त्याला काही फार खर्च नाही, ती काय प्लॉट असल्यासारखाच असतो. त्यामुळं बाकीच्या बांधकामाचा पण काही फार खर्च नसतो. त्यामुळं आपण या दिशेनं आपल्याला पुढं जायचं आहे. कारण काही पतसंस्थांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की स्वतःच्या ताब्यामध्ये माल त्या ठिकाणी राहतो आणि वसुलीला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. इव्हन व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायनान्स करता येतो. शेतकऱ्याला पण ते युजफुल आहे. त्यामुळं आपण गोडाऊनच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करूया असा एक विचार आहे. आणि बाकीच्या ज्या काही दैनंदिन अडचणी असतील तर ते मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की अजून सुधारणा कशामध्ये करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. तसा आपण डिव्हिडंड खूप मोठ्या प्रमाणात देतो. आपला 10% जरी डिव्हिडंड असला तरी प्रत्यक्षात तो 18-20% जात असणार आहे. कारण आपण साखर आणि तेल स्वस्त दरामध्ये देतो, सबसिडाईज रेटमध्ये. त्यामुळं त्याचा जर हिशोब केला आपण, साधारणतः 500-600 रुपये तरी एका कस्टमरला सबसिडी मिळत असणार आहे, एका सभासदाला, एका साखर आणि तेलाच्या मागं. त्यामुळं त्याचा जर विचार केला तर डिव्हिडंड आपला 18% नक्की जातो, 18%. पण तरीसुद्धा पतपेढीचे आणि मल्टीस्टेटची जर थोडीशी तुलना केली तर पतपेढी मागून आता पुढं चालली. पतपेढी मल्टीस्टेट अगोदर पुढं होती, आता थोडंसं मल्टीस्टेटचा विस्तार कमी व्हायला लागला अशी माझी आकडेवारी दिसते मला. त्यामुळं संचालक मंडळाने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. शाखानिहाय जरी आपण अभ्यास बघितला तरी त्या ठिकाणी अजून कसं आहे की कुठल्याही संस्थेची वाढ ही दर वर्षाला 30%, किमान 25% व्हायला पाहिजे. किमान 25%. डिपॉझिटमध्ये 25% वाढ झाली पाहिजे, तुमच्या कर्ज वाटपामध्ये 25% वाढ झाली पाहिजे, उत्पन्नामध्ये पण 25% वाढ झाली पाहिजे. किमान 25% टर्नओव्हर आपला हा वाढ झाला पाहिजे, वाढलाच पाहिजे. त्यामुळं अधिक जोमानं आपण त्या ठिकाणी आणखीन प्रयत्न करावेत असं मी या प्रसंगी सगळ्या संचालक मंडळाला सांगेन. आणि आपण या ठिकाणी माझं भाषण शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. महत्त्व असणारे सम्राट जाधव साहेब हे लातूरलाही DDR होते आणि आज छत्रपती संभाजीनगर येथून मुद्दामहून या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेले आहेत. त्यांचंही मार्गदर्शन
आपणाला ऐकायचं आहे. ते वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला तांत्रिक गोष्टी असतील, काही कायदेशीर गोष्टी असतील, ते वेळोवेळी आम्हाला ते सांगत असतात, मार्गदर्शन करतात. ते आदरणीय सम्राट जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय जाधव साहेब. प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या साठी सर्व संचालक मंडळ आणि सभासद बंधू भगिनींनो, खरं तर मी तर म्हणलं तुमची पतसंस्था बघण्यासाठी मी उद्घाटन आपण या ठिकाणी करणार आहोत. दुसरे मान्यवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथदादा शिंदे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मल्टीस्टेटचे आदरणीय चेअरमन किशोरजी डाळे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे मार्गदर्शक प्रभात मल्टीस्टेटचे सर्वा आदरणीय नायकवाडे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्या समवेत अवघ्या 5 मिनिटामध्ये या सर्व कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी होईल. तेव्हा आपलं सर्वांना विनंती करतो की बाहेर जे कोणी सर्व सभासद असतील, आपले मित्र असतील, त्यांना सभागृहामध्ये येण्याची विनंती करावी. मी अशा पद्धतीची विनंती करतो. धाराशिव ही प्रत्येक अभ्यास करून आणि कशा पद्धतीनं स्वतःचा उद्धार होईल, त्याचप्रमाणे संस्थेचा उद्धार होईल. नायकवाडे साहेबांशी बऱ्याच वेळा चर्चा करत असताना नेहमी चर्चा करत असतो किंवा नेमकं कशा पद्धतीनं काय करत असताना आता आम्ही बसल्यानंतरही चर्चा करत होतो किंवा कशा पद्धतीनं संस्थेचं काय हे केलं पाहिजे. आणि साहेबांनी म्हणजे आत्तापर्यंत आम्ही साहेबांनी किंवा आम्ही असेल मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात संस्थेत काम करत असताना काय नेमकं काय कसं कशा पद्धतीनं करावं लागतं. कारण कसं आहे, बाहेरून येऊन सांगणं किंवा आहे ते पाहणं आणि प्रत्यक्षात काम करणं ह्याच्यामध्ये फरक असतो आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे, जबाबदाऱ्या येत असतात. खरं तर बरं का, ह्याच्यामध्ये आपल्याकडं पैसा भरपूर आहे, डिपॉझिट आपल्याकडं खूप उपलब्ध होऊ शकतं, परंतु डिपॉझिट उपलब्ध होऊन ते सांभाळणं, व्यवस्थितपणे हे करणं आणि त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं कर्ज देणं आणि हा विश्वास संपादन करणं खरं तर हे पतसंस्थेचं काम आहे. आता हे तुमच्याकडं आता मी हे करत असताना म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा झालेली जी ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेचा मी लिक्विडेटर म्हणून काम करतोय. म्हणजे आता एक बाजू आपली बघतोय, म्हणजे प्रभात पतसंस्थेची बघतोय की कसा आपण ग्राहक होते तेव्हा ते डोलारा होता, पण प्रत्यक्षात मी काम करत असताना मला लक्षात येतं की नेमकं काय आहे, तो फुगा होता नुसता. तर अशा पद्धतीचं एक कारण खरं तर डिपॉझिटर तुमच्याकडे विश्वासानं पैसे ठेवतात, तुम्ही ट्रस्टी म्हणून काम करतात, तर त्या विश्वासाला आपण पात्र राहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं कर्ज कसं व्यवस्थित वाटप झालं पाहिजे, वसूल झालं पाहिजे आणि त्यातनं तुम्ही तुमचा रिपोर्ट पाहत असताना कर्जाची थकबाकी फक्त मला वाटतं 8.13 आहे. म्हणजे ते मागच्या वर्षी जेवढी तुमची कर्ज वसुलीची म्हणजे थकबाकीची प्रमाण होतं त्याच्यापेक्षा सुद्धा यावर्षी कमी झालेलं आहे. खरं तर हे आकडेवारीमध्ये पाहत असता आकडेवारीमध्ये म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यापेक्षाही सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये जे तात्विक आहे, मोरल जे आहे, सर्व सभासदाचं असेल, संचालक मंडळाचं असेल किंवा जे कर्मचारी असतील, सगळ्यांचं हे मोरल आहे, सगळ्यात हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याच पद्धतीनं आपली ही पतसंस्था म्हणजे प्रगती करत राहणार आहे. आणि आत्ताच नायकवाडे साहेबांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला किंवा गोडाऊनचं, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मॅक्झिमम आपण हे ग्रामीण भागामध्ये असतो, शेतकरी सगळ्यात महत्त्वाची अडचण असते किंवा जेव्हा आपल्याकडं माल असतो तेव्हा बाजारात भाव नसतो आणि जेव्हा आपल्याकडं माल नसतो तेव्हा भाव आलेला असतो. तर हा जो हे करण्यासाठी आपण जर गोडाऊन पद्धतीनं हे जर हे केलं तर त्याला काय होईल, कारण शेतकऱ्याची गरज भागेल, शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध होईल, शेतकऱ्याचा माल असेल, व्यापाऱ्याचा माल असेल, तुमच्या ताब्यात असेल, म्हणजे वसुलीची अडचण राहणार नाही. त्या पद्धतीनं तुम्हालाही मदत होईल आणि अशा पद्धतीनं सगळे सभासद असतील, शेतकरी असतील आणि आपली संस्था असेल, अशा पद्धतीनं हे होईल. आणि अशाच प्रकारचे आपल्याला नवीन काहीतरी जे आपल्याला जे व्यवसायाचे जे हे आहेत ते आपल्याला शोधावं लागतील आणि या पद्धतीनं आपला प्रयत्न करावा लागेल. कारण नियमित आपलं कर्ज म्हणजे ठेवी आता सर हे करत होते किंवा आमच्याकडे अशी परिस्थिती झाली की आमचा CD रेशो वाढला आहे, कारण डिपॉझिट एवढे झालेत, कारण विश्वास खूप आहे, त्यामुळे डिपॉझिट भरपूर येतात, परंतु त्याच्यापेक्षाही कर्ज स्वरूपात जे आपण पैसे देतोय ते कशा पद्धतीनं दिले पाहिजे, कसे वसूल झाले पाहिजे. कारण चांगला कर्जदार शोधणं ही सुद्धा फार मोठी
म्हणजे फार मोठी म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करत आहात. आज इथं मला बोलवलं, सत्कार केला. खरं तर ही तुमची संस्था पाहायला आलो होतो, पण प्रमुख पाहुणे केलं, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द असून धन्यवाद दिली जाते आणि 100 रुपये प्रमाणे 5 लिटर तेल देणारी महाराष्ट्रातली एकमेव आपली मल्टीस्टेट ही संस्था आहे. आपण सर्वांनी याचं कौतुक म्हणून टाळ्या वाजवून याचं स्वागत करावं. आपण अत्यंत शेवटच्या कार्यक्रमात, शेवटच्या ह्याच्या टप्प्यात आपण जात आहोत. अध्यक्षीय समारोप करण्यासाठी व एकंदरीत मल्टीस्टेटची उलाढाल ही कशा पद्धतीची आहे, एकूण उलाढाला या मल्टीस्टेटची 295 कोटी रुपयाची उलाढाल असणारी ही मल्टीस्टेट आपली आहे. आपल्याला सांगायला अभिमान वाटतो. या सर्व गोष्टीचा समारोप करण्यासाठी आदरणीय किशोरजी डाळेसाहेब यांना मी विनंती करतो की आपण एकंदरीत सर्व उलाढालीचा व अध्यक्षीय समारोप आपण करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आतापर्यंत सर्व मान्यवरांनी सर्व विषय कव्हर केलेले आहेत आणि सर्व मान्यवर अत्यंत बोलण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. तसं मला जास्त बोलण्याचा अनुभव नाही आणि सवय नाही आहे. तरीसुद्धा मी आपल्यासमोर माझे 2 शब्द मांडतो. आजच्या वार्षिक सभेचे प्रमुख पाहुणे माजी आमदार आदरणीय श्री वैजनाथदादा शिंदेसाहेब, जे या वयातही अत्यंत उत्साहाने सहकारी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे विकास सहकारी कारखान्याचे साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. ते आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्याचप्रमाणे आपल्या प्रभात संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असलेले श्री नाईकवाडी साहेब हेही आपल्याला दरवर्षी लाभले आहेत. त्याचप्रमाणे श्री समृद्ध जाधव साहेब जे DDR आहेत आता संभाजीनगरला, तेही आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचंही आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले CA साहेब श्री बाहेती साहेब हेही आज आपल्या इथे उपस्थित आहेत. प्रभात पतपेढीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री यादव साहेब, प्रभात मल्टीस्टेट आणि पतसंस्थेचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे CEO श्री खोसे सर, हेड ऑफिसर स्टाफ, सर्व मॅनेजर आणि स्टाफ, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, आज रोजी आपल्यासमोर आपल्या संस्थेचा वार्षिक अहवाल व वैधानिक लेखापरीक्षकांनी तपासून प्रमाणित केलेला 31 मार्च 25 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद नफा तोटा पत्रक सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे. त्याचप्रमाणे 25-26 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रकही आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहेत. त्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने सादर झालेले आहे. हे सादर करतानाही खूप समाधान आणि आनंद होत आहे. सन 2011 साली नाईकवाडी साहेबांच्या पुढाकाराने आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परिसरातील जनतेच्या आर्थिक संपन्नतेसाठी गरजू व्यापारी, लघु उद्योजक, शेतकरी, कामगार, सरकारी आणि खाजगी नोकरदारांना वेळेवर आणि गरजेप्रमाणे अर्थपुरवठा करावा, त्यातून त्यांची आर्थिक समृद्धी व्हावी, हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून या निखळ उद्देशाने स्थापन झाली. आमच्यापैकी कोणाचाही राजकारणाचा पिंड नाही आहे. त्यामुळे स्थापनेमागे कुठलाही छुपा अजेंडा नाही आहे. त्यापूर्वी 2003 प्रभात पेढी स्थापन केली होती. तिच्या मर्यादा लक्षात घेता प्रभात मल्टीस्टेट स्थापन केली. कोविडसारख्या कठीण परिस्थितीमध्ये आणि वेळोवेळी आलेल्या कठीण परिस्थितीमध्ये संचालक मंडळाने नाईकवाडी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपली वाटचाल सातत्यपूर्ण अविरतपणे चालू ठेवली आहे. 31 मार्च 2025च्या अहवालातील ठळक बाबी म्हणजे भाग भांडवलामध्ये 30,65,000ने वाढून 4,87,00,000 झालेला आहे. निधी 33,49,000ने वाढ होऊन
2,65,00,000पेक्षा जास्त झालेला आहे. ठेवी 2,37,00,000 वाढ होऊन 43,29,00,000पेक्षाही जास्त वाढलेले आहेत. खेळते भांडवल 75 कोटीपेक्षा जास्त आहे. कर्ज वाटप 31,88,000 वाढ होऊन 33,41,00,000पेक्षा जास्त झालेले आहेत. थकबाकी मागील वर्षापेक्षा 0.44 कमी होऊन 8.13% आहे. ही काही समाधानकारक बाब नाही आहे. हा एक चिंतेचा विषय आहे. यासाठी वसुलीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. संचालक मंडळाला कुठल्याही सभासदावर कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा नाही आहे, परंतु आपण जो आमच्यावर विश्वास दाखवून ठेवी ठेवलेल्या आहेत त्याची जपवणूक आणि संरक्षण करण्याचं आमचं दायित्व आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागत आहेत आणि अशा जाणीवपूर्वक थकीत जाणाऱ्या सभासदांना आम्हाला कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितच पुढच्या वर्षी पर्यंत 8.13% ही जी थकबाकी आहे ती आम्ही तुम्हाला 4%च्या आत आणून दाखवू एवढा विश्वास देतो. त्याचप्रमाणे यावर्षी आपण दरवर्षी 2 वर्षापूर्वी 8%, गेल्या वर्षी 9% आणि यावर्षी 10% डिव्हिडंड देत आहोत. त्याचप्रमाणे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपण दिवाळीला 20 ते 25 किलो साखर आणि 5 किलो तेल आणि तेही जेमिनीसारख्या उत्कृष्ट क्वालिटीचं देतो. द्यायचं म्हणून द्यायचं असं न करता उत्कृष्ट सूर्यफुलाचं तेल गेल्या वर्षी दिलं, यावर्षी आपण निश्चित देऊ. नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राबद्दल माहिती करून देण्यासाठी गावोगावी नाईकवाडी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये प्रभात ग्रुपकडून जनतेचे मेळावे घेतले जात आहेत, ज्या माध्यमातून त्यांना अर्थकारण कसं पाहिजे आणि कुठल्या मल्टीस्टेटवर कुठल्या बँकेवर विश्वास ठेवायला पाहिजे हे आणि कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड कशी केली पाहिजे, बँकेचा उपयोग आपल्या समृद्धीसाठी कसा करून घेतला पाहिजे हेही सांगितलं जातं. मी तडोळ्यातली जर काही उदाहरण दिली तर ज्या मुलांनी 7-8 वर्षापूर्वी 40,000चं कर्ज घेतलं होतं छोट्या व्यवसायासाठी आणि ते परत फेड केली, त्याच्यातून वाढ दिली, पुन्हा अजून वाढ त्याला आपण कर्जामध्ये देत गेलो आणि आज ते 10 ते 15 लाख रुपयाचे त्यांची पत निर्माण झाली आहे आणि त्यांचा व्यवसाय मोठा वृद्धिंगत झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत की ग्रामीण भागात अडलेला नडलेला माणूस खाजगी सावकाराकडे जाऊन महिना 4, 5, 7, 8, 10% व्याज देतो. अशा अनेकांना आपण 30,000, 50,000, 1 लाखापर्यंतची त्यांना कर्ज दिली आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आपल्याला हातभार लावता आला, हे मोठं समाधानाची बाब आम्हाला वाटते. आपण ज्या विश्वासाने प्रभात ग्रुपमध्ये सामील झाला आहात त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. हा आपण विश्वास बाळगावा हे आपणास मी अत्यंत विश्वासाने सांगतो. त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या सर्वांच्या भाषणातून आपल्याला त्याचा विश्वास निर्माण झालाही आहे. हा जगन्नाथाचा रथ आपण सर्व सभासदांच्या सहकार्याने ओढत आहोत. त्याचप्रमाणे CEO खोसे सर, हेड ऑफिसचा स्टाफ, सर्व मॅनेजर आणि सर्व स्टाफ, हेड ऑफिसचा स्टाफ आदरणीय नाईकवाडी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये कठोर परिश्रम घेऊन सर्व सभासदांना तत्पर सेवा आणि मार्गदर्शन करत आहे. त्याचप्रमाणे आपले तज्ज्ञ संचालक बँक ऑफ महाराष्ट्रातून निवृत्त झालेले श्री क्षीरसागर साहेब आणि त्याचप्रमाणे श्री कडेकर साहेब यांचंही आपल्याला सहाय्य होत असतं, मार्गदर्शन होत असतं. ते दर बोर्डाच्या मीटिंगला हजर राहून चर्चेमध्ये भाग घेतात, सक्रिय भाग घेतात. तर यांच्या सगळ्यांच्या सातत्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आपण सर्वांनी आज खरं म्हणजे अनावधानाने आमच्याकडून आम्ही तारीख आणि रविवार याच्याप्रमाणे गेल्यामुळे तिथी न बघता आज सर्व पितरी अमावस्या यामुळे सदस्यांची मोठ्या प्रमाणात संख्या घटलेली आहे. नाहीतर दरवर्षी आपले 400 ते 500 सभासद हमखास येतात, लेडीजही मोठ्या प्रमाणात येतात. यापुढे आम्ही ती चूक होऊ देणार नाही. सर्व दक्षता घेऊन
पुढील कार्यक्रम करत जाऊ आणि असंच आपलं सर्वांचं सहकार्य लाभो एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. चालू मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी पदाधिकारी आणि माझे सभासद बंधू आणि भगिनींनो, आपल्या आजच्या सभेचं प्रास्ताविक करीत असताना माननीय DM पाटील साहेबांनी खंत व्यक्त केली की आजच्या सभेला पाहिजे तशी सभासद उपस्थिती नाही. त्यासाठी माझ्या मतानं माझा असा खुलासा करतो की ही मल्टीस्टेट उस्मान आणि धाराशिव आणि लातूरसाठी झालेली आहे. यामध्ये जवळपास 75% सभासद हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत आणि 25% फक्त सभासद हे लातूर जिल्ह्यातले आहेत. ठेवीचा विचार केला तर जवळपास 43 कोटीपैकी 30 ते 32 कोटी ही धाराशिव जिल्ह्यातल्या सभासदांची ठेवी आहेत. 10 ते 12 कोटी ह्या लातूर जिल्ह्यातल्या आहेत. आणि आपली पतसंस्था मल्टीस्टेट स्थापन होऊन 14 वर्ष झालीत. तर माझी ह्या संचालक मंडळाला विनंती की आता आमचा 14 वर्षाचा वनवास संपवा आणि पुढची सभा ही धाराशिव जिल्ह्यामध्ये घ्यावी. तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पट सभासद मी देतो. दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रस्ताविकेमध्ये पाटील साहेबांनी सांगितलं की इथून एखाद्या अधिकाऱ्याने बोलले की आपल्या शिवनी अहवाल वाचित असताना सांगितलं की हा विषय मंजूर का, तर खालून फक्त मंजूर हो म्हणते ती. तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांचा रास्त मुद्दा आहे. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या अहवाल देता आज, त्याच्यावर लिहिता की 15/9 प्रश्न विचारा. अहवाल देता आज आणि पुन्हा म्हणता की सभासद जागृत नाही. अहवालच जर आज मिळाला तर प्रश्न विचारायचे कसे. दुसरी गोष्ट, ह्यांनी काटकसरीनं कारभार केला त्याच्याबद्दल अभिनंदन आहे. 43 कोटी ठेवी आणि कर्ज वाटप 23 कोटी. 43 कोटी ठेवीमध्ये अशा काही ठेवी आहेत की त्याला व्याज 6% आपण 12.5% देतो. काही ठेवी अशा आहेत की त्याला 12.5% आपण व्याज देतो आणि काही कर्ज असे आहेत त्या कर्जाला आपण 11% व्याज घेतो फक्त. म्हणजे ह्याची तुलना केली असता खरोखरच संचालक मंडळाचं किंवा त्यांचे मार्गदर्शक नायकवाडे साहेब असतील त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या काटकसरीतून 78 लाख रुपये नफा मी कमवला आहे. त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, शाखेच्या आपल्या संस्थेच्या 4 शाखा, 1 मुख्यालय आणि 3 शाखा, 4 ठिकाणी कामकाज चालू असताना फक्त 14 कर्मचाऱ्यावर 15 कर्मचाऱ्यावर हे कामकाज केलं आहे. त्याच्यामुळं मी खरोखरच त्या कर्मचाऱ्याचं अभिनंदन करतो आणि सभासदाला विनंती की त्यांना उत्स्फूर्त अभिनंदन त्यांचं करून टाळे वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. तर याबाबत माननीय चेअरमन साहेबांनी सविस्तर खुलासा करावा. आपल्या सूचना अगदी थोडक्यात मांडा, अगदी थोडक्यामध्ये बोला. पुढचे बोला, तिथून बोला. आजच्या या 14व्या प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड उपस्थित असलेल्या सर्व चेअरमनजी, व्हाईस चेअरमनजी, सर्व मान्यवर वर्ग आणि मार्गदर्शक उत्तम प्रशासक, कर्मचारी वृंद आणि सभासद बंधू आणि भगिनींनो, मी आज मुद्दामच या ठिकाणी 1 GB माध्यमातून माझा प्रश्न एक साधा आहे. प्रश्न असा आहे माझा साहेब, मी मान्य करतो या सर्व तुमचं उत्तम प्रशासन, त्यांची वसुली अगदी रास्त आहे, लिगली आहे, त्यात काही शंका नाही. पण अडचण कोणती झालेली आहे, कर्जदार सोडून चोर सोडून संदेशाला फाशी आपल्या माध्यमातून नक्कीचरित्या घडलेली आहे असं माझं ठाम मत आहे. उद्देश एकच आहे, ज्या शिक्षकाचा पगार 10 महिने आपल्याकडून पतसंस्थेकडून लवादामार्फत नोटीस देऊन आमचा रोखवलेला आहे. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल, आमच्यावरती होणारा जी काय उपासमार आहे याची सर्वांगीण सर्व मान्यवरांनी जरा यावरती एक सकारात्मक विचार करावा. आणि प्रथमतः जेव्हा मी एखाद्या कर्जदारासाठी जामीनदार होतो त्यापूर्वी कर्जदाराची हयात जी काय जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरती अटॅचमेंट करून त्यांची जप्ती करून त्यांचा भरणा करून जर उर्वरित शिल्लक राहिलेली रक्कम असेल तर तुम्ही जामीनदाराकडून वसूल केली तर काय हरकत नाही. परंतु 10 महिने जर
पगाराविना जर एखादा कर्मचारी राहत असेल तर ह्याचा विचार सर्व मान्यवरांनी करावा. मी जास्त वेळ घेत नाही कारण खूप अगदी उत्तम सोहळा आहे. आपली प्रगतीशील असणारी प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक उत्तरोत्तर अगदी आपल्या नुसतं उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्ह्यात मर्यादित नाही तर सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं युनिट व्हावं अशीच, कारण उत्तम प्रशासक आहात आपण. पण माझी अपेक्षा अशी आहे, माझी खूप अगदी हेळसांड केलेली आहे. मी माननीय शिवसाहेबापाशी येऊन गेलेलो आहे, माननीय नायकवाडी साहेबापाशी येऊन गेलो आहे, मोरे साहेबापाशी येऊन गेलेलो आहे, परंतु कुणीही अगदी सकारात्मक करू म्हणण्यामध्ये आज जवळजवळ 10 महिने घालवलेले आहेत. कोणताच कर्मचारी मान्यवरांना सांगू शकतो 10 महिने उपासमार करू शकत नाही. आणि असा 40% तरी पगार कमीत कमी फ्री ठेवायला पाहिजे होता. मान्य मला नायकवाडी साहेबांचा प्रश्न मला लिगली मांडला होता की साहेब की तुमचा पगार नाही आम्ही आणवलेला, तुमचं खातं आम्ही होल्ड केलंय. अहो पगाराचंच खातं असल्यानंतर तुम्ही होल्ड कोणतं केलं हा प्रश्न आहे ना. 40% तरी कमीत कमी शिथिलता मिळेल असं डाळे साहेबांनी मला शब्द दिला होता, पण तरी ती देखील पलटले गेले आणि पाळले गेले. तर मेहरबानी करून मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, या ठिकाणी मान्यवर DDR आहेत, सर्व रजिस्ट्रारनी सगळं एक सकारात्मक विचार एका कर्मचारी बांधवाच्या वतीनं करावा आणि प्रथमतः त्या प्रॉपर्टी अटॅचमेंट वॉरंट काढून लागलीच प्रॉपर्टी जप्त करावी, त्याची सेल करा आणि उर्वरित रक्कम राहिली असेल तर त्याचं आम्ही नक्कीच देणार राहू आणि तुमची लागलीच फेड करू, आमच्या पगारातून फेड करू. तुम्ही ज्या सूचना सांगाल त्या सूचना सुद्धा आम्ही मान्य करून, पण ह्या 8 दिवसामध्ये जर नाही काय झालं तर त्यामध्ये माझं काय होईल ह्याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करावा. डिस्ट्रिक्टला येऊन पाहावं, माझं कुटुंब पाहावं, माझ्या अवतीभोवतीचा बॅकग्राऊंड पाहावा. शिवसाहेबांनी सकारात्मक आदेश दिला होता, मी खुश होतो, मोरे साहेबांनी खुश दिला होता, पण तरी देखील त्यावर ठोस पाऊल काय लागलेलं नाही. माझे मेडिकल प्रॉब्लेम आहेत, शैक्षणिक प्रॉब्लेम आहेत, तरी माझी सर्वांना माझी नम्र विनंती आहे तर की याच्यावरती सकारात्मक विचार करून साहेब आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला मार्ग काढा. ठीक आहे. याच्यानंतर साहेब उत्तर देतील. साहेब माहिती का, आणि ते कर्ज थकलेलं आहे आणि ते कर्ज थकल्यानंतर आपण कोर्टामध्ये त्यांचं प्रकरण दाखल केलं. त्या कोर्टाने निकाल दिला आणि त्याप्रमाणे कोर्टाचा निकाल संस्थेतर्फे लागला. आता कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करायची असते. त्याच्यामध्ये पहिलं तत्त्व जे असतं ते जंगम जप्तीचं असतं आणि नंतर मग स्थावरकडं आपल्याला जावं लागतं. त्यामुळं तुमची खाती जामीनदार म्हणून जंगम जप्ती म्हणून त्या ठिकाणी संस्थेच्या वसुली अधिकाऱ्याच्या मार्फत जप्त केलेली आहेत. आता जामीनदाराचा रोल कुठं येतो, कधी येतो? ज्या वेळेला कर्जदार थकवतो त्यावेळेला जामीनदाराची जबाबदारी सुरू होते. हा कायदा आहे आणि कायदेशीर कारवाई आहे. समजा तुम्हाला असं वाटतं की पतसंस्थेची कारवाई चुकलेली आहे, तुम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागून ती रद्द करू शकता. आमचं म्हणणं आहे की ती कारवाई रास्त ठीक आहे, तुमचा पगार असेल, तुमचं अकाउंट असेल, तुम्हाला आत्ता त्रास होत असेल, साहजिक आहे तुम्हाला त्रास होत, पण ह्या सगळ्या ठेवीदारांचा कोण विचार करणार आहे ह्याचा तुम्ही? कारण जबाबदारी तुम्ही का पत्करली, जामीन की तुम्ही पत्करली आणि तुमचे काही टार्गेट करून तुमच्या एकाच जामीनदाराची नाही जप्ती केलेली, दोन्ही जामीनदाराची जप्ती केलेली आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला ऑप्शन दिला होता की जेवढे काही तुमचे पगारातले पैसे तिथं जमा झालेले आहेत, आज जप्ती आपण उठवूया, तुम्ही फक्त तेवढे पैसे काढा आणि त्या कर्जाला सिक्युरिटी म्हणून FD मध्ये रूपांतर करा, तुम्हाला व्याज चालू होईल त्या पैशाला. हे दिलं होतं की नाही ऑप्शन? मी हा ऑप्शन दिलेला होता. आता हा पहिलाच ऑप्शन मी दिला होता की तुमचंही नुकसान व्हायला लागलंय, कारण करंट अकाउंटवर तुमचे पैसे आहेत, तुम्ही ते पैसे काढा, पतसंस्थेकडे डिपॉझिट करा, ते सिक्युरिटी म्हणून तारण त्या कर्जाला राहील आणि इथून पुढची जप्ती उठून तुमचा पगार सुरू होईल. हे मी स्वतः सांगितलं होतं. तुम्हाला ते मान्य नाही. तुम्हाला दुसरी गोष्ट, मिस्टर सावंत ऐका जरा, कारण मी सरकारी नोकरी पण त्याच पद्धतीने केली आणि ते तत्व मी इकडे पाळणार म्हणजे पाळणार. कारण कसं आहे माहिती आहे का, कर्ज घेताना तुम्ही येता आणि जामीनदार म्हणून होता, कशासाठी होता मग? आणि दुसरी गोष्ट, खरं तर यांची तुम्हाला कर्ज देताना चूकच झाली असं माझं मत आहे. कारण तुम्ही स्वतः तेरमध्ये असताना तुम्ही कर्ज काढलं होतं पतपेढीचं, तिथं तुम्ही थकबाकीदार होत आहे. हा डाटा आहे पतसंस्थेत, मॅनेजरनी तिथल्या हा डाटा खरं तर घ्यायला पाहिजे होता.
ते नंतर भरलं तुम्ही, पण हिस्ट्री काय सांगते तुमची? आणि कशासाठी सगळे चांगले लोक इथं जमा झालेले आहेत? तुम्हाला तुमचं दुखणं दिसतंय, ह्या ठेवीदाराचं दुखणं कुणी बघायचंय? आणि कशासाठी हे? बरं काय अन्याय केलाय तुमच्यावर? अजिबात अन्याय नाही. आणि जर कायद्याचं पालन करणं हा जर अन्याय होत असेल असं तुमचं मत आहे, हे साफ चुकीचं मत आहे. संस्थेने कायद्याचं पालन केलेलं आहे. आणि समजा जर तुम्हाला वाटतं ही संस्थेची कारवाई चुकलेली आहे, जा अपिलात, हायकोर्टात जा, कुठल्या कोर्टात जायचंय, आणा रद्द करून. आमचं काय म्हणणं आहे त्याच्याविषयी. पण वसुलीच करायची नाही, हा कुठला न्याय आहे? आणि कशासाठी? आणि याच्यामुळेच आपल्या भागातल्या संस्था ह्या बंद पडतात. का तर वसुली करायला अशा पद्धतीनं आडकाठी ते शिक्षक आहेत. आणि शिक्षक असताना जर हे आपल्याला सांगतात, दोन्ही शिक्षक आहेत ते, दोन्ही शिक्षकांच्या पगारी आपण अटॅच केलं. तुम्हाला तरी संधी दिली, तुम्ही सभासद आहे म्हणून सर्वांच्या समोर मांडा म्हटलं म्हणणं, नाही तर तुम्हाला गुंडाळून टाकता आलं असतं आपल्याला 100%. तरी सुद्धा आम्ही नाही गुंडाळलं, तरी म्हटलं मांडा सगळ्यांच्या समोर म्हणणं. पण सगळ्या ठेवी आपल्या संस्था बंद पडायचं हे बेसिक कारण आहे. आणि काय त्याला घर तयार झालंय, त्याचं मालमत्ता तयार झालेली आहे त्याची. आता तुमचा नातेवाईकच आहे तो कर्जदार. त्यामुळं मग हे बहाणे कशासाठी की माझं लय नुकसान व्हायला लागलं? तरी सुद्धा मी सांगितलं होतं 9 महिने झाले तुमची अटॅचमेंट आपण आता उठवू. 7-7.5 लाख रुपये तुमचे आणि 7-7.5 लाख रुपये दुसऱ्या जामीनदाराचे, असे 15 लाख रुपये डिपॉझिट करा. तुम्हाला व्याज सुरू होईल, लगेच कर्जात तुम्ही घ्या म्हटलं तर घेऊ, पण नको असेल तुम्हाला तर लगेच कर्जात पण आपण घेत नाही म्हटलं होतं. तो कर्ज जर भरत असेल तर चांगली गोष्ट आहे. आता 25 लाखाचं ते कर्ज आहे. असं एक कर्ज मी निवडून काढून तुम्हाला सांगतो मी ठिकाणावर लावणार आहे. कारण मूळ प्रॉब्लेम काय, आपला कर्जाचा व्याजदर किती कमी आहे आणि मग ह्या संस्था कशा चालणार आहेत आणि ठेवीदाराचा विचार कोण करणार आहे? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आणि कायद्याचंच पालन केलं ना आपण काय कोर्टाची ऑर्डर नाही का, आपल्याकडं काय नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं कृपा करून तुम्ही कर्जदार सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की बरं किती कारवाई करायची प्रश्न येते आपल्यावर. हे उदाहरण एक, एवढ्या 5,000 सभासदांमध्ये कशासाठी असं एक तरी आपल्याला आपल्यामध्ये मिठाचा खडा ज्याला आपण म्हणतो, असं कशासाठी वागावं? शिक्षक लोक आहेत आपण, आणि त्याप्रमाणे संस्थेचं हित कोण बघणार आहे? प्रत्येकजण हे काय म्हणाले आम्हाला तिथं येऊन आमच्या मिटिंगमध्ये, आम्ही आत्ता लिहून देतो म्हणे मी जबाबदार आहे. अरे ऑलरेडी तुम्ही लिहून दिलेलं आहे, तुम्ही जामीन की रीतसर पत्करलेली आहे, मी जबाबदार आहे म्हणून. त्यामुळं विषय तो नाही, विषय आहे संस्थेचा. संस्था चालल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे. हां ठीक आहे, किती दिवस हप्ता थकलेला आहे? 36 महिने वाटप केल्यापासून 36 महिने हप्ता नाही भरायचा म्हणजे काय? 25 लाखाचं कर्ज, असं अजिबात चालणार नाही. तुम्हाला सांगतो इथं कसं आहे, उद्या संचालक मंडळाला आज जावं लागतं. साक्षीदार आहेत जाधव साहेब. हा सर बोलू का सर? आता बोलायचा विषय नाही. बोलू का तुमचा प्रश्न समजलेला आहे, हा, सगळ्यांना नाही, पण समजलेला आहे. 2 मिनिटं बोलू का? तरी सुद्धा ऐका ना मी सर, स्वतः तुमचं तुमचा उत्तर मुद्दा दिलेलं मला आहे. मान्य आहे. मला 2 मिनिटं बोलतो. कारण तुम्हाला मी चांगला मार्ग सांगितला होता. नाही तुमचा मॅटर सगळं योग्य आहे हो सर, पण आम्ही जे 10 आपण कंटिन्युटी आपण इतर इकडून तिकडून ऍडजस्टमेंट करून आजही तुम्ही जर सांगितलं की आमचं माझे म्हणणं जेवढे काय? काही सॅलरी जमा आहे तेवढा तिथं डिपॉझिट माझं म्हणणं करा. काय सर, फक्त थोडक्यात आज तुमची जप्ती उठेल. 5,20,000 रुपये जो रेग्युलर मध्ये येण्यासाठी जो काही भरणा शिल्लक राहिलेला आहे, नाही त्याचं कारण सांगतो. ऐका की त्याचं कारण नाही, तुम्ही लावता ती व्याख्या, तसं नाहीये ते. मी ऐका बघितलं जरा सर. ऐका जरा. ज्या वेळेला एखादा कर्जदार थकतो, एनपीए मध्ये जातो, ते पूर्णच्या पूर्ण कर्जाची प्रोव्हिजन करावं लागतं, एनपीए मध्ये धरावं लागतं. ते आता चालू बाकीमध्ये येत नाही. ते तुमचं जे हे म्हणणं आहे ना, ते साप चुकीचं आहे. कारण पूर्ण एखादा कर्जदाराचे 5-6 हप्ते जरी थकले की पूर्ण ते एनपीए मध्ये जातं. ही तर 36 हप्ते त्या कर्जदाराचे थकले होते. 36 हप्ते थकेपर्यंत जर मग तुम्ही त्या कर्जदाराची प्रॉपर्टीचं अटॅचमेंटचं नियोजन केलं असतं तर उत्तम झालं कर्जदाराची असतं. प्रॉपर्टी पहिल्यांदा अटॅच करता येत नसते, स्थावरकडे पहिल्यांदा जाता येत नसतं, पहिल्यांदा जंगम जप्ती असते. जंगम हा कायदा आहे. त्या कर्जदाराचीच करायला हवी असं आमचं मत ना. कर्जदाराकडे काय आहे? त्या रिक्षावाला जे असेल ते त्याच्याकडे असेल काय ते. आहे? जी काही आम्हाला तर जंगम समजून जप्ती आहे जाईल. ती जंगम जप्ती केलेली आहे. तुम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा आहे ना, जा ना. तुम्हाला वाटतं ना तुमच्यावर अन्याय झाला,
मॅटर जर करायचं असतं तर सर मागचे 5-6 मग महिने तुम्हाला मी मार्ग दिला होता अपेक्षा काय आहे की इथून बाबा पुढचा पगार तुम्ही घ्या, तुमचं डिपॉझिट 5,20,000 रुपये आता आम्ही दोघं जण, उर्वरित रक्कम जी आहे 5,20,000 रेग्युलरमध्ये येण्यासाठीची आहे. आता जी काय रक्कम असेल आजच्या date ला, सगळ्यांचा तुम्ही वेळ घेऊ नका. तुमची इंडिव्हिज्युअल केस आहे, सार्वजनिक प्रश्न संपलेला आहे, तुमचं उत्तर दिलेलं आहे. हरकत नाही. चला. हां. कसं आहे की आज प्रभातच्या बाबतीमध्ये सहकारात आमचे आयुष्य गेले 40 वर्ष. हां, सर्वच पाहिलेलं आहे, आम्ही चढ उतार पाहिले, सगळे पाहिलेत. पण सुदैवानं आमच्या शेवटच्या काळामध्ये एक चांगली पतसंस्था, चांगली सहकारी संस्था आम्हाला पाहायला मिळाली, जी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे आणि सर्व सन्माननीय. आज GB महत्त्वाची नाही, GB हा फॉर्मल भाग आहे, पण संस्था सहकारी कशा चालवाव्या त्याचं एक चांगलं उदाहरण की विचार जे आम्हाला ऐकायला मिळाले त्याला मी प्रभावित झालो आहे. आणि महत्त्वाचा दुसरा विषय जर कुठला बोलायचा असेल तर सगळ्यात आज जर कुठं टच केला असेल नायकवाड साहेब, तर ग्रामीण भागातली मी अडचण पाहतोय. माझ्या मुलाच्या आडात आहे, ट्रेडिंग आहे, सगळे. पण ज्या वेळेला शेतकऱ्याकडे माल येतो आणि त्या मालाला त्याची इच्छा नसते की विक्री करायची, पण तात्पुरतं कुठंही तिथं वेअरहाऊस उपलब्ध नसतं. आता बुलढाणा अर्बनचं आम्ही ऐकतो बरं का, तर आपण ही फार अतिशय चांगली सुरुवात केली. का तर ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे तो पिचला आहे सगळ्याच अर्थाने. नैसर्गिक आपत्तीनं तर यावर तर रेकॉर्डच केलं आहे, पण त्या पलीकडलं बोलतोय ज्या वेळेला त्याचा शेतमाल येतो त्या शेतमालाला भाव नसतात, पण त्याला पर्यायही नसतो की तो माल विक्री करावा लागतो. मग अशा वेळेला जर त्याला वाटलं की थांबावं, तो मुद्दा बरोबर आहे. आम्ही डोळ्याला पाहिले सावकारी कर्ज असतं 5%, 10%, 20% घेतात. का तर दुसरा पर्याय नाही. तर माझी म्हणजे माझं अभिनंदनाचं करायचं आहे की अतिशय चांगली सुरुवात आहे. एकतर संस्था स्टेबल आहेच, संस्था सुस्थितीत आहेच, पण त्याला आणखी स्टॅबिलिटी येण्यासाठी तुम्ही ज्या मालमत्ता करायला, असेट्स उभा करायला अतिशय चांगली बाब आहे. आणि त्याला आम्ही सर्वजण सभासद एक मतानं मंजुरी देतोय. का तर दोन्ही अर्थ आहे, ॲसेटेटर आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या ज्या सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या विशेषतः ज्या गरजा आहेत त्या तात्काळ का होऊ शकतात. कदाचित आता वेअरहाऊस उभा करायला लागेल 6 महिने, मग पुढला जर माल आमचा कदाचित त्या वेअरहाऊसला जाऊ शकला आणि त्यावर आम्हाला काही तारण मिळालं तर ही एक संस्थेच्या दृष्टीने अतिशय, आम्हा सर्वांच्या दृष्टीनं अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. म्हणून मी फक्त अभिनंदन करण्यासाठी 2 मिनिटं आपले घेतले. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद मांडण्यासाठी आमच्या संस्थेचे संचालक अजितजी गायकवाड सर यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करू. नमस्कार. मी अगदी शेवटचं कार्य करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. जे लोक जात आहेत सभासद त्यांनी 2 मिनिट बसून घ्यावं. 2 मिनिटानंतर मी आपला आभार संपवणार आहे. आजच्या प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभासाठी उपस्थित असलेले आपण सर्व आदरणीय सभासद आपल्या वतीनं आणि आमच्या मल्टीस्टेटच्या सर्व संचालकाच्या वतीने मी पाहुण्यांचे आभार मानण्यासाठी इथं उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री वैजनाथदादा शिंदे, लातूर ग्रामीण विधानसभा, हे उपस्थित होऊन आपल्याला मार्गदर्शन केले, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपले संस्थापक, मार्गदर्शक व सतत आपल्या संस्थेवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणारे आपले आदरणीय श्री SR नाईकवाडी साहेब, आमच्या संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपल्या मार्गदर्शनासाठी इथं उपस्थित राहिले, त्यामुळे मी त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपले प्रमुख पाहुणे श्री समृद्ध जाधव साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर, हेही उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच आणखीन प्रमुख उपस्थिती माननीय ॲडव्होकेट महादेव यादव सर, चेअरमन प्रभात सहकारी पतपेढी धाराशिव, हेही उपस्थित राहून आपल्याला शोभा वाढवली, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो. माननीय प्राध्यापक अनिल पाटील, व्हाईस चेअरमन प्रभात सहकारी पतपेढी धाराशिव, हेही उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचेही आभार मानतो. तसेच आजच्या या सभेमध्ये
आपल्या प्रभात मल्टीस्टेटचे चेअरमन श्री किशोर डाळे साहेब चेअरमन हे स्वतः उपस्थित राहून आपल्या कार्यकाळामध्ये प्रत्येक सभासदाला जास्तीत जास्त नफा कसा वाटप करता येईल, प्रत्येक कर्मचाऱ्याचं हित कसं जोपासलं जाईल आणि आपल्या मल्टीस्टेटची दिवसेंदिवस प्रगती कशी होईल याच्यासाठी अहोरात्र चिंतन आणि कार्यप्रवण मार्गदर्शन करणारे श्री किशोर डाळे साहेबांचं मी आभार मानतो. तसेच आपल्या यांच्याशिवाय आपल्या इथं अनेक आलेले आपले मार्गदर्शक पाहुणे श्री MD पाटील सर, माजी चेअरमन प्रभात मल्टीस्टेट, श्री संजय वाघमारे सर, प्राचार्य जागृती विद्यालय महाविद्यालय नळेगाव, श्री मधुकर गायकवाड सर, माजी कुलगुरू, श्री बाळासाहेब फासे सर, माजी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, श्री कुबेर शिंदे साहेब, माजी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, श्री ॲडव्होकेट BG कदम सर, या सर्व मान्यवरांनी आपल्या कार्याला इथं उपस्थिती दर्शवली व आपल्या प्रत्यक्ष साक्षीदार झाले. या सर्वांचेही मी आभार मानतो. तसेच आमच्या मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ श्री डॉक्टर मोरे ज्ञानोबा भीमराव, व्हाईस चेअरमन प्रभात मल्टीस्टेट, श्री नाईकवाडी चंद्रकांत पांडुरंग, संचालक श्री फासे सुधाकर लक्ष्मण, डॉक्टर पालके धनंजय गंगाधर, प्राध्यापक पाटील विजयकुमार मारुतीराव, प्राध्यापक पाटील दीपक तानाजीराव, श्री भागवत कदम तुळशीराम, डॉक्टर मोरे संजय हरिदास, सौ पवार छायाताई शिवाजी, श्री क्षीरसागर अंबऋषी केशवराव आणि डॉक्टर कडेकर शंकर हरिभाऊ तज्ज्ञ संचालक हे सर्व उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केले आणि त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. आणि यानंतर हे माईक मी डॉक्टर मोरे सरांकडे सुपूर्द करतो. राष्ट्रगीतानं समारोप होणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर उभं राहावं. राष्ट्रगीत सुरू करेंगे. शुरू कर. जन मन जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जन गण मन अधि